सिंधी मेघे परिसरात घराला आग, आगीमध्ये घरातील सांगितल्या जळून खाक। वर्धाच्या सिंधी मेघे परिसरात असलेला सोमनाथ लेआउट येथे मधुकर मसराम यांच्या घरी अचानक आग लागली। दुपारच्या सुमारास अचानक आगीचा लोळ घरातून निघताना दिसताच शेजारी धावले आणि आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला। ही आग नेमकी कशामुळे लागली याची कारण अद्याप समोर आले नसताना शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे। आगीमुळे घरातील धान्य, कपडे, टीव्ही आणि फ्रीज यांसारख्या वस्तू जळाल्या आहे। या आगीने मोठे नुकसान झाले आहे। वर्धा नगर परिषदेची अग्निशमन यंत्रणा आणि नागरिकांच्या सतर्कतेने आग विझवण्यात यश आले आहे। आम्ही घरी काम करत असताना आई ओरडत आली की मेश्राम काकूकडे आग लागली म्हणून। मेश्राम काकू मंदिरातून त्यांच्या घरी पूजा करून मंदिरामध्ये गेल्या असता त्यांना पण ते दुपट वगैरे दिसलं आणि बाजूचं घर आहे कोडापे त्या काकांना दिसली। तेव्हा आम्ही सगळेजण आलो। आमच्या मदतीला सुरेशजी बावणे, राहुलजी तिजारे आणि मी, आम्ही तिघांनी मिळून आग विझवण्याचा प्रयत्न केलं। मधातल्या रूममध्ये आग अक्षरशः खूप सारी पसरली होती, कारण तिथे लाकडाचं देऊळ, लाकडाची अलमारी आणि लाकडाची रॅक असल्यामुळे, काही कपडे असल्यामुळं आग भरपूर वाढली। आम्ही 2 पाईप लावून पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला। आम्ही थोडीफार आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। नंतर फायरला बोलवून, आम्ही फायरची गाडी बोलवून आम्ही त्यांच्या हाताने आग विझवली। आता आग आटोक्यात आलेली आहे, आग विझलेली आहे। पण त्या काकांचं, मधुकर मेश्राम यांचं घर असून त्यांचं अक्षरशः पूर्णपणे नुकसान झालेलं आहे। त्यांच्या घरात एकही वस्तू अशी काही शिल्लक राहिलेली नाही आहे। गाद्या वगैरे, फ्रीज, टीव्ही हे सगळं पेटण्यात आलेलं आहे। सर्किट झाल्यामुळे आग लागलेली आहे आणि मग ते धुवा निघायला लागला। मग आम्ही मागच्या साईडला राहतो, परंतु धुवा दिसल्यामुळे मी धावत आलो आणि आम्ही सागर, मी, राहुल 4-5 जणांनी ते पाईप लावून शेणी त्याला आगी देण्याचे प्रयत्न केले, परंतु ते आग काही विझायला तयार नव्हती। त्यामध्ये ते अलमारीमध्ये कपडे वगैरे असल्यामुळे अलमारी पूर्ण पेट घेतला। त्यांच्या घरचे सगळे कपडे पूर्ण जळून गेलेले आहे। सिलेंडर फुटत होतं, पण ते बरं झालं की आम्ही पाणी मारल्यामुळे तिथं थंडावा झाला आणि तिथपर्यंत पोहोचलं नाही। त्याच्यात घरचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। त्यांची टीव्ही फुटलेली आहे, टीव्ही जळलेली आहे, म्हणजे मीटर पण फुटला आहे स्फोट झाल्यामुळे। फ्रीज पण जळलेला आहे त्यांचंवाला। खूप मोठं नुकसान झालेलं आहे। आमची इच्छा अशी आहे की त्यांना काहीतरी मिळावं।